स्टॉप. आता काय करा, एक पाय पुढे घ्या, डावा पाय पुढे घ्या, पुढे मागे, पुढे मागे, हलवा पाय, कमरेवर हात ठेवा, दोन्ही हात कमरेवर पाहिजे. नजर समोर, हात वर, टाळ्या वाजवायच्या नाही, हातात हात दुमसून वर खेचा, जितकं शक्य तेवढं वर खेचा आणि पायाकडे टाचा उचला, टाचा उचला. एक 10 सेकंद तरी तुम्ही अशा स्थितीत स्थिर राहायला पाहिजे. हालचाल नाही, हालचाल करायचं नाही. छान, काही मुलं खूप सुंदर करतात पहा. व्हेरी गुड. असं पाहिजे सगळ्यांचं. थोडस हात मागे घ्या, पुढे झुकायचं नाही. पाठीचा कडा ताट आणि एकदम हात ताट पाहिजे, कोपरे ताट, गुडघे ताट, टाचा उचला, सावकाश आसन सोडा. श्वास घेत घेत कमरेतून पाठी मग शक्य तेवढं वाकायचंय. जोर द्यायचा नाही, एकदम सावकाश जायचं. श्वास घेत घेत जितकं शक्य तेवढं 10-15 सेकंद. तोंड उघडायचं नाही. आता टाळाचं किती छान केलं तुम्ही. व्हेरी गुड. काय मुलं सुंदर करतात बघा. आसन सोडा. छान. परत एकदा बघा. 10 मिनिटे बसतो बघा. रोज न चुकता. पाठीचा कडक ताट ठेवा, नजर समोर आणि दोन्ही हात इथं गुडघ्यावर ठेवा. किती कम्फर्टेबल वाटते, छान वाटते की नाही बसायला. कोणा त्रास होतो का? ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत त्यांना हे आसन करता येत नाही, त्याने आसन करू नये. झुका. ज्याला म्हणायचं अर्ध उष्ट असं न बोलता करा. खूप छान करतात मुलाकडचे. इकडे पण छान करतात बघा. परत दुसरा पाय दुमडा. पूर्ण वज्रासनात आधी बसा. गडबड करू नका. आसन करताना बिलकुल गडबड करायचं नाही. व्यवस्थित ऐकायचं, त्या पद्धतीने करायचंय. गुडघ्यात बसा. वज्रासनात आधी पूर्ण बसा. बसलात. थोडस गुडघ्यात अंतर घ्या आणि गुडघ्यावर उभे राहा. हा, शाबास. पायात थोडस अंतर ठेवा. पायांमध्ये अंतर ठेवा थोडस. छान. आता काय करा, एक पाय आहे ना पाठीमाग, त्याला आपल्या हाताचा स्पर्श व्हायला पाहिजे. डाव्या हाताचा स्पर्श उजव्या तळपायाला घ्या. डावा उजवा, डावा डावा आणि उजवा उजव्याला घ्या. आणि शक्य तेवढं पाठीमाग. आणि तोंड बंद. तोंड उघडायचं नाही. तोंड उघडायचं नाही आणि हालचाल करायचं नाही. 10 ते 15 सेकंद तुम्हाला या स्थितीत स्थिर राहता यायला पाहिजे. सगळे छान करतात. गुडघ्यात अंतर ठेवा. गुडघे थांबवा. हा, दोन्ही हात समोर. दोन्ही हात समोर. हनवटी जमिनीत टेकवा. शाबास. मांड्यावर बसायचंय. मांड्यावर बसून हनवटी खाली टेकवा. हनवटी कशी की तुम्हाला हनवटी. हा भाग खाली जमिनीत टेकवा आणि दोन्ही हात समोर करा. हात समोर काढ. गुडघे वाकवत
पाय जुळवा, कोपरे ताट. आता काय करायचं, शक्य तेवढं आपलं वरचा भाग, छातीचा वरचा भाग वर खेचायचा आहे. वर उचला. हे कोपरे टेकलेले पाहिजे. अर्ध भुजंगासन करतो आपण, पूर्ण नाही. तळ हात पूर्ण जमिनीला टेकवा, कोपरे टेकवा, पाय जुळवा, गुडघे ताट आणि शक्य तेवढं वर बघा. वर आता आसन सावकाश सोडा. डोक्यापासून पायापर्यंत येणार आहे. मी जे अवयव तुम्हाला सुचवतो, तुमचं संपूर्ण लक्ष तिकडे जायला पाहिजे. डोकं पूर्ण टेकवा. हा, हालचाल नको. हे पाठीमागची मुलं, जेव्हा सांगितलं तेव्हाच करायचं. लक्षात घ्या, मुद्रा आहेत, ह्या मुद्रेमध्ये इतकी शक्ती आहे ना, खूप शक्ती आहे. अशक्तपणा कमी करण्यासाठी, कान दुखी होत असेल तर कान दुखी कसं कमी करायचं, रक्त शुद्ध करण्यासाठी, कळतंय का? हे खूप मुद्रा आहेत. खूप शक्य आहे. तुम्ही बघा करून. आपल्या शरीरामध्ये ॲक्युपंक्चर पॉइंट्स असतात बघा बोटामध्ये. हे संपूर्ण तुमचं डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, स्वतःशी निश्चय करतो की नेहमी मनाच्या संतुलित अवस्थेत राहील. अशा संतुलित मनाने सर्वोच्च स्वयंविकास शक्य आहे. जगात शांती, आरोग्य आणि सुसंवाद नांदावे म्हणून स्वतः, कुटुंब, कार्यालय आणि समाजाप्रती कर्तव्य निभावण्यास मी कटिबद्ध आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळेजण हात व्यवस्थित म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु